नमस्कार. बिझनेस ऑफ शेअर मार्केटच्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज शेअर मार्केटमध्ये काय घडले आपण निफ्टीपासून करूया. निफ्टी 24,004 वरती ओपन झाली. सकाळी आपण सांगितल्याप्रमाणे मार्केट फ्लॅटमध्ये ओपन झाले. निफ्टीने त्यानंतर 24,089चा हाय बनवला. हाय पासून खाली येत असताना निफ्टीने 24,000 ही महत्वाची लेवल देखील ब्रेक केली. त्यानंतर 23,900ची देखील लेवल ब्रेक केली आणि निफ्टीने 23,885चा लो बनवला. वरती येत निफ्टीने 23,913 वरती निगेटिव्ह साईडला निफ्टी बंद झालेली पाहायला मिळते. निफ्टीने बराच वेळ आज 23,950 ते 23,990 या छोट्या रेंजमध्ये घालवलेला आपल्याला दिसून येतो. निफ्टीसाठी पुढील महत्वाच्या लेवल कोणत्या असणार आहेत? जर समजा निफ्टीने 23,900 ही महत्वाची लेवल ब्रेक केली तर त्यानंतर 23,800 हा खूप महत्वाचा निफ्टीसाठी सपोर्ट असेल. तर वरील बाजूस ब्रेक केल्यानंतर निफ्टीची वाटचाल 24,200 कडे होईल आणि 24,200 नंतर निफ्टीमध्ये आपल्याला फ्रेश तेजी पाहायला मिळू शकते. बँक निफ्टीमध्ये बँक निफ्टी आज 55,311 वरती ओपन झाली. त्यानंतर बँक निफ्टीने 55,536चा हाय बनवला. हाय पासून खाली येत बँक निफ्टीने 55,000 ही महत्वाची लेवल देखील ब्रेक केली आणि 54,979चा लो बनवला. पण बंद होताना बँक निफ्टीला 55,092 वरती बंद होण्यात यश आले. बँक निफ्टीमध्ये जवळपास 200 पॉईंटची घसरण आज दिसून आली. बँक निफ्टीतील 5 बँकांमध्ये तेजी होती तर 9 बँकांमध्ये दबाव पाहायला मिळत होता. बँक निफ्टीला 55,000च्या वरती बंद होण्यात यश आलेले आहे. ही एक पॉझिटिव्ह गोष्ट म्हणावी लागेल. बँक निफ्टीसाठी वरील बाजूस 55,350 ब्रेक केल्यानंतर बँक निफ्टीची वाटचाल 55,600 ते 56,000 कडे होऊ शकते. तर खालील बाजूस 54,500 हा खूप महत्वाचा सपोर्ट आहे. हा ब्रेक झाला तर बँक निफ्टीमध्ये दबाव देखील वाढू शकतो. NSE वरील 1,652 शेअर्समध्ये तेजी होती तर 1,646 शेअर्समध्ये दबाव पाहायला मिळत होता. 113 शेअर्सना अप्पर सर्किट लागले तर 85 शेअर्सना आज लोअर सर्किट लागले. आज मेटल सेक्टरमध्ये आपल्याला तेजी पाहायला मिळत होती तर बँकिंग सेक्टरमध्ये दबाव दिसून येत होता. मागील 3 दिवसापासून मिड कॅप मध्ये आपल्याला शानदार तेजी पाहायला मिळत आहे. आज देखील ती तेजी कंटिन्यू दिसून आली. आज मार्केटमध्ये मंथली एक्सपायरी होती आणि एक्सपायरीचा जास्त परिणाम मार्केटवरती पाहायला मिळाला नाही. मार्केटमध्ये अपेक्षित हालचाल आज दिसून आली नाही. उद्या सेन्सेक्सची मंथली एक्सपायरी असेल आणि उद्यापासून NSEचे जून महिन्याचे कॉन्ट्रॅक्ट सुरू होते. मोठ्या विकेंड नंतर आज रात्री अमेरिकेचे मार्केट ओपन होते. आज मार्केटमध्ये घसरण का निर्माण झाली तर सोमवारी मार्केट ओपन होताना मार्केटमध्ये अशी न्यूज आली की इराण आणि अमेरिका युद्ध थांबण्यावरती एकमत होत आहे. त्यानंतर कच्च्या तेलाची किंमत $95 कडे गेली आणि आज सकाळी मार्केट ओपन होण्यापूर्वी अमेरिकेने इराण जहाजांवरती हल्ला केल्याची बातमी मार्केटमध्ये आली आणि परत कच्च्या तेलाची किंमत $100 कडे जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे मार्केटमध्ये घसरण दिसून आली. वरच्या स्तरावरून आज प्रॉफिट बुकिंग पाहायला मिळाली. 3 दिवस रुपयामध्ये तेजी निर्माण झाली होती त्याला देखील आज ब्रेक लागला. इराण आणि अमेरिकेतील अनिश्चिततेमुळे आज एशियन मार्केटमध्ये आपल्याला दबाव पाहायला मिळाला. उद्या सेन्सेक्सची मंथली एक्सपायरी असेल. गुरुवारी मार्केट बंद असल्यामुळे उद्या सेन्सेक्सची एक्सपायरी असेल. सलग 2 दिवस 2 एक्सचेंजच्या मंथली एक्सपायरी आपल्या समोर आलेल्या आहेत. सदरचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.